दादरमध्ये शिवसेना भवन इथं शिंदेंच्या शिवसेनेनं लावलेला बॅनर मनसेनं आता उतरवलाय। गंगाजळ शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचं काय असा मजकूर या बॅनरवर होता। बॅनरच्या मजकुरामधून थेट राज ठाकरेंना डिवचण्यात आलं होतं। त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांना बोलावत मनसेनं हा बॅनर उतरवलाय। दादरच्या शिवसेना भवनासमोर शिंदेंच्या शिवसेनेनं मनसेला डिवचणारा बॅनर लावला। या बॅनरवरून मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार वाकयुद्ध झालं। समाधान सरवणकर यांनी लावलेल्या या बॅनरवर राज ठाकरेंवर टीका करणारा मजकूर होता। गंगाजल शुद्धच आहे पण विचाराचं काय असा मजकूर बॅनरवर होता। कुंभमेळ्यातल्या स्नानावरून राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी टीका केली होती आणि या टीकेला प्रत्युत्तर म्हणून समाधान सरवणकर यांनी हा बॅनर लावला। कसं आहे की मला माझ्याकडून कुठली कामं होत नाहीये, मी कुठे पिक्चर मध्ये दिसतच नाहीये, तर मला काय करणार? बाबाची पुण्याई आहे शेवटी। बाबा पण आता आमदार की हरल्यानंतर बाबा पण आता फक्त सिद्धिविनायक करत बसलेले आहेत, तिकडे सिद्धिविनायक मध्ये जाऊन बसलेले आहेत। मग आता प्रकाश जोतात कसं येणार? या बालबुद्धीने मला वाटते आपल्या बाबांना पण न विचारता हा होर्डिंग लावलाय। त्याला मला वाटते नंतर दम मिळणार आहे त्याला वरून, कारण एक चुकीचं होर्डिंग लावलेलं आहे। कारण जर त्यांनी जे भाषण बघितलं असं शिवतीर्थावरचं साहेबांचं जे पूर्ण भाषण जर त्यांनी ऐकलं असेल तर त्यांनी मला वाटतं होर्डिंग लावलं नसतं। वडिलांचं कर्तृत्व हे मुलासोबत असायलाच पाहिजे। वडिलांचं कर्तृत्व असेल तर मुलगा पुढे जातो। आणि मी ज्या वेळेला नगरसेवक झालो त्यावेळेला माझ्या वडिलांचं कर्तृत्व 100% होतं, त्यांचं काम होतं म्हणून जनतेने मला निवडून दिलं। त्यानंतर मी जनतेचं काम केलं। पण जर वडिलांचं कर्तृत्व नसेल तर निवडणुकीत कसा पराजय होतो हेही आपण महाराष्ट्राने अख्ख्या महाराष्ट्राने बघितलंय। त्याच्यामुळे काय आपण बोलतोय हे प्रत्येकाने समोर समजून घेणं गरजेचं आहे। मला वाटतं सरवणकरांनी विचार या बाबतीत बोलणं चुकीचं आहे ना। ज्यांचा प्रवास शिवसेना काँग्रेस पुन्हा शिवसेना उभाटा आणि मग शिवसेना शिंदे गट हा कशा करता झालाय, कुठल्या विचाराने झालाय याचा त्यांनी पहिला विचार केला पाहिजे। शिंदेंच्या शिवसेनेनं लावलेल्या या बॅनरवर मनसेनं आक्षेप घेतला। महापालिका कर्मचाऱ्यांना बोलावत मनसेनं हा बॅनर काढायला लावला। विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि महेश सावंत आमने सामने होते। या निवडणुकीत अमित ठाकरे आणि सरवणकर दोघांचाही पराभव झाला होता। तेव्हापासून दादरमध्ये शिवसेना आणि मनसेत संघर्ष सुरू आहे।